आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय अनहोनी केली परमात्मांनी. लग्नानंतर 16 वर्षांनंतर अपत्य प्राप्ती. सद्गुरु के दरबार में कमी काहे की नाही. हंसा मौज न पावता तेरी चूक चाकरी माही. मी भक्त रामजी दास, गाव कटरा, पोस्ट सलेहा, जिल्हा पन्ना, मध्य प्रदेशचा निवासी आहे. मी लहानपणापासून परमात्मांच्या शोधात होतो आणि हिंदू धर्माच्या मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांवर जात असायचो. सोबतच एका कबीरपंथीय संतांकडून नामोपदेश देखील घेतला होता. माझ्या लग्नाला बरीच वर्षे झाली होती, पण आम्हाला अपत्यप्राप्ती झाली नाही. जिथे मेडिकल फेल होते तेथे परमेश्वराचे विधान सुरू होते. कित्येक ठिकाणी गेलो, जसे की देवीदेवतांजवळ मंदिर, मस्जिद, झाडपूक करवून घेतले. वैष्णोदेवी जम्मूला देखील गेलो. मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवले. सर्वात प्रथम सिव्हिल हॉस्पिटल मेहरमध्ये डॉक्टर श्रीमती SB अवधिया MD, DGO, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना दाखवले आणि अल्ट्रासाउंड सोनोग्राफीच्या द्वारे त्यांनी पाहिले की त्यांच्या गर्भपेशवीत गाठी आहेत, त्या काढाव्या लागतील. यासाठी सतनाला जावे लागेल. 18 फेब्रुवारी 2009 मध्ये शकुंतलम नर्सिंग होम सतनामध्ये गर्भपिशवीचे ऑपरेशन झाले. त्यानंतर देखील आम्हाला मूल झाले नाही, परंतु औषधे घेणे चालू होते. त्यानंतर सन 2012 मध्ये शारदा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सतनामध्ये डॉक्टर महेंद्र सिंह MBBS DGO यांच्या इथे 1 वर्षापर्यंत उपचार चालू होता. मग शेवटी डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी करू शकता, परंतु त्याची देखील काही गॅरंटी नाही. त्यात $1,00,000-2 लाख रुपये खर्च येतो. आम्ही गरीब माणसं एवढी मोठी रक्कम कुठून आणणार? आम्ही नकार दिला. आम्ही लोकांच्या रोजच्या बोलण्याला कंटाळून निर्णय घेतला की चला, रोजच्या कटकटीपेक्षा चांगले आम्ही नोएडा, उत्तर प्रदेशला जाऊ. तेथेच काम करू आणि तिथेच उपचार करू. मग आम्ही ऐकले होते की वैष्णोदेवीला गेल्याने अपत्य प्राप्त होते. तर जुलै 2012 मध्ये कटरा, जम्मूमध्ये जाऊन वैष्णोदेवीची यात्रा केली. त्याने देखील काही फायदा नाही झाला. आम्ही मकर संक्रांतीला जानेवारी 2013ला घरी आलो. आम्ही साधना चॅनलवर सत्संग कार्यक्रम बघत असायचो. आमचे वडील म्हणाले की कबीर साहेबजींचा सत्संग येतो, तुम्ही पण पहा. आम्ही सत्संग बघितला आणि पुस्तक ज्ञानगंगा मागवले, जे आमच्या घरी निःशुल्क प्राप्त झाले. वडील म्हणाले की तुम्ही बरवाला आश्रम येथे जा, कदाचित परमात्मा दया करतील. आम्ही दोघांनी 21 एप्रिल 2013ला सतलोक आश्रम बरवालामध्ये सद्गुरू रामपालजी महाराजजी यांच्याकडून नामदीक्षा घेऊन प्रार्थना लावली की काही वर्षे झाली आम्हाला अपत्य प्राप्त होत नाही. परमात्मा म्हणाले की बेटा, भक्ती करा, परमात्मा दया करतील. या प्रकारे पुढे जाऊन नोव्हेंबर 2014 मध्ये बरवाला कांडची लीला झाली. आम्ही घरी आलो. आम्हाला माहीत झाले होते की हे मानव जीवन कशासाठी मिळाले आहे आणि आम्ही भक्ती करू लागलो होतो. काही दिवसांनी पुन्हा घर परिवार आणि नातेवाईक तेच जुने रडगाणे गाऊ लागले की एक मूल तर झालेच पाहिजे. गावातील लोक तर कधीकधी इथपर्यंत बोलू लागले की यांचे तर तोंड देखील पाहायला नको. एक दिवस भक्तमती म्हणाली की चला औषधे घेऊयात. परमात्मा औषधे घ्यायला मनाई तर करत नाहीत. आम्ही गुरुजींना प्रार्थना लावली की औषधोपचार करू का? गुरुजी म्हणाले की करून घ्या, परमात्मा दया करतील. मग आम्ही डॉक्टर आभा पाठक MBBS MS गायनाकोलॉजिस्ट अँड ऑब्स्टेट्रिशियन पाठक नर्सिंग होम सतनामध्ये मार्च 2019ला उपचार सुरू केला. त्यांनी देखील शेवटी सांगितले की आम्ही अशा केसेस घेत नाही. तुमचे तर भगवानच मालिक आहेत. आता मेडिकल आणि सायन्स दोन्ही फेल झाले होते. डॉक्टर मॅडमने असे सांगितल्यावर आम्ही निर्णय घेतला की आता आम्ही कोठेही औषधोपचार नाही घेणार. जे करतील ते सर्व बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजच करतील. मग सप्टेंबर 2020 मध्ये परमेश्वराने आपल्या कोट्यातून एक भक्त आत्मा आम्हाला अपत्य रूपात दिले. जे आमच्या भाग्यात नव्हते ते परमेश्वराने दिले. इथपर्यंत की आमची भक्तमती घरातून बाहेर निघाली तरी लोक बोलत असत की ही वांझ आहे, हिचे तोंड नको पाहायला. परमेश्वराने त्यांना देखील दाखवून दिले. त्यानंतर तर परमेश्वर क्षणोक्षणी आमच्या सोबत चमत्कार करतात. एका वेळेची गोष्ट आहे, मी आणि भक्तमती मोटरसायकलवरून कुठे जात होतो. अचानक आमचा ॲक्सिडेंट झाला.
भक्तमतीचे डोके फुटले, तोंडातून फेस निघू लागला, जणू मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना दाखवले तर त्यांनी सांगितले की ही बेशुद्ध झाली आहे आणि डोक्याला जखम झाली आहे. जर यांना शुद्ध आली नाही तर या कोमात देखील जाऊ शकतात. सकाळी 10 वाजता आमचा ॲक्सिडेंट झाला होता आणि दुपारी 3 वाजायच्या आसपास भक्तमतीजींना शुद्ध आली आणि आम्ही घरी आलो. एका ठिकाणी दास मजुरी करतो, एका ठिकाणी कामासाठी गेलो होतो. ज्यांच्या इथे काम करायचे होते त्यांचे घर जीर्ण झाले होते. जसे दासाने प्रवेश केला त्या घरात वरून एक लाकडाचे गर्डर माझ्यावर पडले आणि लोक म्हणाले की हा तर मेला असेल. परंतु जेव्हा दासाने वर बघितले तर डोक्याच्या 6 बोटवर तो गर्डरचा तुकडा हवेत लटकत राहिला. जेव्हा दासाने ते पाहिले तर दासाचे अश्रू वाहू लागले. परमेश्वराची फक्त एक वाणी आठवली की संत शरण में आने से आई टले बला, जे मस्तक में सूली हो वो काटे में टल जा. सतसाहेब, आपला दास, रामजी कोरी, गाव कटरा, जिल्हा पन्ना, मध्य प्रदेश.